नाही तर महाराजांसाठी भक्ताची माया असते ती. आणि शेवटी काय असतं, आपण कडवट शिष्य आहेत आणि वारकरी संप्रदायाचे भक्त पण आहेत. त्यावेळेस ते गावकऱ्यांचा हट्ट होता, बाबाजींनी आलं पाहिजे, आम्ही पण गेलो. बाकी दुसरं काय. आज संजय देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी एक अर्ज केला आहे की डिस्चार्ज ॲप्लिकेशन केले. या घटनेशी कुठेही वाल्मिक कराडाचा संबंध नाही. डिस्चार्ज ॲप्लिकेशन संदर्भात या संपूर्ण दोषारोपपत्रातून नाव वगळावं. नाही, असं कोणी काही म्हणल्यानं कायदा चालत नसतो, न्यायदेवता चालत नसते. कोणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये, पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो. कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो. त्यामुळे सुट्टी कोणाला नाही. उलट आणखीन भरपूर येणार आहे. तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार आहे. त्याच्यात सहआरोपी खूप आहेत, परंतु ते केले गेले नाहीत जाणून बुजून. मुख्य आरोपी पण त्याच्यात आणखीन आहे. त्यांचा मुख्य माजी मंत्री सुद्धा त्याच्यात आहे. मला तर असं ऐकायला मिळालं, आता ते सत्य आहे का नाही माहित नाही. आपल्या चॅनलनी मला वाटतं सकाळ समूहाने बहुतेक एका सरकारी प्रतिनिधींची मुलाखत घेतली. त्याच्यात एक वाक्य असं आहे, ते बारकांनी लोकांनी ऐकायला पाहिजेत काय काय गोष्टी, पण समाजही भोळा बाबडा असतो, ऐकत नाहीये. की त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात, मला वाटतं मी 4-5 दिवसापूर्वी ऐकलंय आणि मी ते बघणार आहे, त्यामुळे खात्रीलायक बोलत नाही मी आणखी सुद्धा. पण तुम्हाला सांगतो तरी पण त्यात असं आहे की 6 आरोपी आणखीन होणार होते, मुख्य आरोपी पण आणखीन होणार होते, असं त्याच्यात म्हणणं आहे. पण आम्ही म्हणजे ते आणि देशमुख कुटुंबीय बघा बरं का, आम्ही बसून असं ठरवलं की बाकीच्यांना आपण फुल स्टॉप देऊ. अरे यार, आणि मग बाकीच्या तर बोंबलम का उपयोग, याला 6 आरोपी करा त्याला 6 आरोपी करा म्हणण्या. तरी मी एकदा पुन्हा ती चांगली बाईट ऐकणार आहे की ती मुलाखत की ती खूप गंभीर आहे. त्यात खूप गंभीर इशारे बाहेर येत आहेत त्या म्हणण्यावर. फडणवीसांनी हे घडून आणलंय की काय, पण ते पूर्ण ऐकल्याच्या नंतरच मी याच्यावर सविस्तर बोलणार सुद्धा आहे. पण ही खूप खळबळ आहे. ते जर सत्य असेल, त्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी बसून काही गोष्टीवर 6 आरोपी होण्यापासून फुलस्टॉप दिला आणि हे मी मान्य करतो असं त्याच्यात शब्द आहे, तर हे खूप गंभीर आहे राज्यासाठी, खूप गंभीर आहे. संतोष भैयाला न्याय देण्यासाठी गंभीर आहे. आणि मी इथून पाठीमागे म्हणलो होतो, पद्धतशीरपणानं संतोष भैया प्रकरणाची विल्हेवाट लावली. त्यामुळे नुसते आता बाकीच्यांनी बोंबलून तरी काय करावं. मग जर तुमचं असं ठरणार असलं अंधारात, तर बाकीच्यांनी बोंबलून तरी उपयोग काय. याला 6 आरोपी करा, त्याला मुख्य आरोपी करा, काय बोंबलून उपयोग होणार आहे. मात्र दुसरीकडे 4 महिने झाले घटनेला या कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. स्वतः धनंजय देशमुख यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. जिल्ह्यामध्ये असतील, राज्यामध्ये असतील, घटना घडतात, आरोपी सापडतात, मात्र कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही. आता तुमच्या आणखीन पण लक्षात नाही आलं की जे तुमची जी मुलाखत होती तुमच्या समूहानं घेतलेली, त्या स्पष्टच आहे ना. देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरवून काही गोष्टी थांबवल्यात, या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का. देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केला आहे का, काय शंका येते ना. मला ते ऐकायला लागेल आधी पूर्ण. मी ऐकली पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे, तो विषय नेमका काय, त्याचा अर्थ काय होतो. आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय. कशाचा आरोपी होणार, मागणी करणार काय करू शकतो. तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दबाव आणलाय माहित नाही का, ठरून काही गोष्टी तुम्ही मीडियासमोर बोलायला लागलात की आम्ही 6 आरोपी होणार होते, बरेचसे आणखी मुख्य पण होणार होते, पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं. आणि मग लोकांनी महाराष्ट्राने बोंबलून का उपयोग आहे, याला आरोपी करा, त्याला मुख्य आरोपी करा, त्याला पकडा. म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून, आणि प्रचंड मोठी खळबळ आहे. हे म्हणजे खेद व्यक्त करण्याच्याही पलीकडचा विषय आहे. पण ती जर मुलाखत गांभीर्याने ऐकली तर राज्याने की त्यात खूप अर्थ निघतात त्या शब्दात. या संदर्भात धनंजय देशमुखांसोबत तुमचं काही बोलणं झालं? नाही, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. मलाच हे 3-4 दिवसापूर्वी बघितलं. मला वाटतं 8-10 दिवस झाले बहुतेक. तुम्ही ती 8 दिवस तरी झाले मुलाखत घेतलेली. आणि ती ज्यावेळेस बघण्यात आली असेल पोरांच्या, त्यांनी सांगितलं याच्यात असा असा शब्द आहे, असं असं म्हणलं गेलंय की आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी ठरवून काही 6 आरोपी थांबवलेत, होऊ दिले नाहीत. आणि लोक म्हणते 6 आरोपी करा, मुख्य आरोपी मंत्र्याला, माजी मंत्र्याला करा. आणि तुम्ही इकडून असं म्हणताय की आम्ही ठरवून बसून काही गोष्टी ठरवल्या,
त्याचा अर्थ काय किती भयानक होतो, त्याचा अर्थ किती भयानक होतो की किती देशमुख कुटुंबाची फसवणूक आहे. आता देशमुख कुटुंब म्हणलंय का नाही म्हणलंय याच्यावरही आणखी होईल. पण मी अगोदर ते मुलाखत मात्र आता ऐकणार की खरं त्याच्यात काय, आणि ते जर सत्य असेल तर महाराष्ट्रातला मराठा समाजही बघल, जनताही बघल फडणवीसांनी काय केलंय देशमुख प्रकरणात हे लक्षात येईल. मराठा समन्वयकांच्या बैठका होतात किंवा तुमच्यासोबत काही जे काही राज्यातील बांधव येऊन भेटतात, बैठका होतात, जरांगे पाटलांची पुढची रणनीती काय असणार? त्याच्यात जोडून एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत, कुठे खबरीचे विषय काढतात, कुठे भोंग्याचे विषय काढतात. त्यानंतर सुद्धा आता मराठा आरक्षण विषय कोणी काढा नाही, आता ते विषय मागं पडला. खबरीचा असेल, कुत्र्या मांजराचा असेल, हे तर मागं पडले. दंगली जिथं जिथं करायच्यात ते तर विषय मागं पडलेत. आम्हाला अगोदर बळाची लय गरज. आम्ही सध्या नोकऱ्यासाठी, शिक्षणासाठी आक्रोश करतोय. आम्हाला ते आधी महत्वाचं. ते बाकीचं ज्या त्या वेळेस ज्याने त्याने ज्याची त्याची पाठ पुरवलेली आणि पुढच्याही काळात पुरवते त्याची अडचणच नाही. पण जे हिंदू हिंदू म्हणलं जातं तर आम्ही सुद्धा मराठी गरीब हिंदूच आहेत ना. मग गरीब हिंदूला मोठं करायचं कवा, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. मराठा आरक्षण प्रश्न मागं पडत नाही. राहिला तुमचा प्रश्न समन्वयक नाही, आम्ही नौकर म्हणून समाजाचं काम करतो, मराठा सेवक म्हणून. मराठा सेवकाचं काम सुरू आहे. ते अडीअडचणीसाठी विषय. गोरगरिबांना गावखेड्यात त्या अडचणी येतात. मग सगळ्या जाती धर्माचे लोक असू द्या, त्यांना लय अडचणी येतात. आमच्यापर्यंत त्या माहिती होत नाहीत. ते अन्याय सहन करून गप घरात बसतात. आपल्याला आमच्या गोष्टी गाव गल्लीपर्यंत माहीत व्हायला पाहिजे. गल्लीतल्या अडीअडचणी आमच्यापर्यंत माहीत व्हायला पाहिजे. जरी प्रश्न नाही सुटला तरी पण लोकांच्या मदतीला जरी गेलं तरी लोकांना वाटतं नाही जरी काम झालं तरी मदतीला आले होते. म्हणून आम्ही ते मोठ्या जोरानं काम सुरू केलंय. त्याला पण तुम्हाला जरी माझ्या तोंडून काही काढायचं असलं तरी निघणार नाही. पण शांत आहे त्याचा अर्थ देवेंद्र फडणवीसला कळतो. वादळापूर्वीची शांतता मराठींची किती डेंजर असू शकते. आज तुम्ही बीडमध्ये आहात. एक बीडचा अनुषंगाने प्रश्न आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि गित्ते गँगमध्ये काही वाद झाला होता. याच्यानंतर आठवले गँग आणि गित्ते गँगला हलवलं. मात्र जो आरोपी आहे वाल्मिक कराड अद्याप त्याच कारागृहामध्ये आहे. आणि महादेव गित्तेच्या पत्नीकडे एक तक्रार दिली की हे महादेव गित्तेंना वाल्मिक कराडकडून धमकी आली होती. तो आतमध्ये आहे म्हणून वाटलाच नाही तर संतोष देशमुखांपेक्षा बेकार झाला असतं. नाही काय असतं माहितीये का, आता त्याच्यावर लक्ष द्यायला आम्हाला वेळच नाही. कुणी कुणाला मारलंय आणि काय केलंय ते आता एकमेकाला संपू शकतात एकमेकाला. म्हणून आम्ही सांगितलं होतं की हे खटला तातडीनं सुरू करून यांना लवकर फाशी द्या. पण त्याच्यात जाण्या अगोदर जिकडे मोठमोठाले खुलासे व्हायला लागले, खळबळजनक दावे यायला लागले प्रेसवरती की आम्ही आणि देशमुख कुटुंबाने ठरवून खूप आरोपी होणार होते पण आम्ही त्याला फुल स्टॉप दिलाय विचार करून. आणि मग आता त्या भांडणात जेलातल्या कावं लक्ष द्यावं. इथं केवढा मोठा विषय समोर आहे. लोकांनी ते बारकाईने ऐकलंय का नाही मला माहित नाही. मलाही पोराने सांगितलं, मीही ते ऐकणार आहे 100%. ते जर असेल तर आपण म्हणतो याला मुख्य आरोपी करा, त्याला सहआरोपी करा. काय बोंबलून उपयोग इकडं. तुम्ही जर अंधारात अशी गोष्ट जर ठरवलेली असेल, तुम्ही जर ते प्रेस समोर जाहीर सांगून बी बसलात, कारण नियतीला ना यांनी गुप्त ठरवलेल्या गोष्टी मान्यच नाही येत. नियती गुप्त भेटी मान्य नाही येत नियतीला. संतोष देशमुखांचं एवढे हाल करून खून केला, त्यांचं पाप यांना गप्प बसू देत नाही. यांना पापच लागणार आहे, तळतळाटच लागणार आहे संतोष भाईच. कारण तुम्ही ज्या गुपित गोष्टी ठरवतात त्या तुमच्याच तोंडातून गपदिशी बाहेर येतात आणि तुम्ही त्या सांगितल्या. आणि इतकी भयानक गोष्ट आहे ती. तुम्हाला किती सिरियस वाटते भया मला माहित नाही, पण ती एवढा सिरियस विषय. आता जर त्या मुलाखतीत तसा शब्द असेल, आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी खूप सहआरोपी होणार होते पण आम्ही ठरवून फुल स्टॉप दिलाय आणि हे मात्र मी जाहीर मान्य करतो असं त्याच्यात ते म्हणलेत, तर याचा अर्थ लय मोठा होतो. आता ते मला आधी ऐकू द्या, मग लक्षात येईल की जनता इकडं आक्रोश करती न्यायासाठी आणि इकडं मागं जर काही ठरवून गोष्टी ठरवत असली, याला सहआरोपी होऊ द्यायचं नाही, त्याला मुख्य आरोपी होऊ द्यायचं नाही, तो मंत्री वाचायचा, तो राजकीय मित्र वाचवायचा आणि कुटुंबाला हाताखाली धरून जर अशा गोष्टी होणार असल्या तर हे अवघड आहे. संतोष भाईला न्याय मिळणार कसा मग. चल धन्यवाद. थँक्यू.